हे गाईज वेलकम टू माय न्यू अनदर व्हिडिओ. आय होप तुम्ही सगळे विंटर सीझन एन्जॉय करत असणार. तर आत्ता वाजले आहेत 7. तर जस्ट मी 6:30ला उठले आणि थोडी फ्रेश वगैरे झाले, ब्रश केला. तर माझ्यासाठी आत्ता गरम पाणी ठेवलेलं ते घेते आणि साईडला चहा ठेवून दिलेला मम्मीने. ते माझ्या अगोदरच उठलेले, तर त्यांच्यासाठी त्यांनी चहा ठेवलेला. तर मी थोड्या वेळाने चहा घेईल, कारण आत्ता पाणी पेईल, नंतर आवरेल वगैरे. माझं मन झालं तर चहा घेईल, नाही तर नाही घेणार, कारण मी जास्त चहा नाही घेत. कारण माझं फारच तोंड आलं आहे ना, तर तिखट वगैरे जात नाही, म्हणून मी चहा थोडा बंद केला आहे. तर बेड वगैरे पण व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. तर माझं पाणी वगैरे पिऊन झालं, नंतर चार्जला लावून दिला तोपर्यंत फोन, आणि सगळं घरातलं आवरून घेतलं, झाडू वगैरे मारून घेतला घरात. त्यानंतर आता एक्सरसाइज स्टार्ट करते. तर डेली एक्सरसाइज करते, तुम्हाला माहितीच आहे. बट माझं शूट करायचं राहून जातं, कारण मोबाईलला चार्जिंग करायचं विसरून जाते मी. बट असं नाही की मी स्किप करून देते. तर आता विंटर सीझन पण स्टार्ट झाला आहे ना, तर एक्सरसाइज करणं तर खूपच मस्ट आहे. कारण की आपण विंटर सीझनमध्ये ना लवकर घाम नाही येत, तर जास्त एक्सरसाइज होते. आणि जास्त एक्सरसाइज झाल्यानंतर किती फायदा आहे तुम्हाला माहितीच आहे. सो ज्यांना पण स्टार्ट करायचं असेल ना, विंटर सीझनमध्ये स्टार्ट करा, कारण लवकर घाम नाही येत आणि खूप जास्त एक्सरसाइज होते आणि फार भारी वाटतं एक्सरसाइज करून. तर चला आता फटाफट मी एक्सरसाइज करून घेते. आणि किती सिम्पल एक्सरसाइज करते तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येक एक्सरसाइजचं ना मी 3-3, 4-4 सेट करून घेते आणि तेच रिपीट करते. म्हणजे की म्हणजे जास्त आता मला जे आवडतं ना तेच करते, कारण नेहमी आपल्याला जे आवडतं ना तेच केलं पाहिजे, मला तर असंच वाटतं. तर मी नंतर ॲड करेल दुसऱ्या पण, तसं काही नाही. बट स्टार्टिंगला सिम्पलच एक्सरसाइज ठेवणार. वेलकम टू माय न्यू अनदर व्हिडिओ. आय होप तुम्ही सगळे विंटर सीझन एन्जॉय करत असणार. सो माझी आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाले मस्त. तर आता वाजले आहेत 11. तर ब्रेकफास्ट तर काय केलं नाही आहे, बट मम्मीने रात्री उत्तप्पमचं पीठ नाही का करून ठेवलेलं. तर आता मी तेच करणार, कारण की दुसरं भाजीपोळी खायचं बिलकुल पण मन नाही आहे, म्हणून मग उत्तप्पम करणार. आणि मी माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये पण दाखवलेलं आहे की मी कसं उत्तप्पम करते, वेजीस वगैरे टाकून. तर तसंच करणार आहे, कारण सिंपल खाण्यापेक्षा थोडं ॲड काहीतरी केलेलं चांगलं लागतं. प्लेन नाही चांगलं लागत, प्लेन असं वेगळंच लागतं. हॉस्पिटलला कसं जेवण भेटतं त्या टाईप आळमाळणं. तर मग आता मी उत्तप्पम करते फटाफट आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर आज मी उत्तप्पा करणार आहे. तर मम्मीने काल रात्रीच ना उत्तप्पाचं पीठ, म्हणजे काय करतात ते उडदाची डाळ, तांदूळ, म्हणजे जसं करता ना तसं मम्मीने करून ठेवलं. मला तर ते काही जमत नाही, मला फक्त काढता येतात बस, बाकी नाही जमत. काढता येतं आणि खाता येतं बस, बाकी ते कसं तयार करताना मला नाही माहिती. मम्मीला विचारावं लागेल कसं करते ती. बट आता ठीक आहे, मला येतं ना करतात, ते जास्त इम्पॉर्टंट आहे नाही का. तर उत्तप्पा मी प्लेन उत्तप्पा नाही करणार आहे, तर त्याच्यासाठी मी नाही का व्हेजीस कट करून ठेवलेलं आहे, जसं की कांदा, हिरवी मिरची, गाजर आणि कोथिंबीर मिक्स करून ठेवलेलं. आणि ते टाकणार मी उत्तप्प्यावर, कारण प्लेन उत्तप्पा मला बिलकुल पण नाही आवडत. तर पहिले मी बघितलं तुम्ही काय केलं, मस्त अशी नाही का हॉटेलमध्ये कशी स्टाईल करतात, एकदम असं पाणी टाकता आणि पुसून घेतात तवा, तसं केलं मी. मला फार आवडतो तो आवाज आला का. तर आता मी फटाफट उत्तप्पा काढून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत.
ॲक्च्युली काय झालं ना, मी शूट करत होते बट मध्येच फोन ऑफ होऊन गेलेला आणि मी जेव्हा काढत होते ना उत्तप्पा त्यावेळेस फोन बंद होता, म्हणून मग मी तुम्हाला दाखवू नाही शकली, ती क्लिप ना शूट नाही झाली. तर मी पहिला जो उत्तप्पा काढला ना तो तुटून गेला आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण तुटून गेला आहे. बट त्याची टेस्ट इतकी ऑसम आहे ना, इतका टेस्टी झाला आहे सांगू नाही शकत मी, खूप भारी झाला आहे. ठीक आहे, पहिला उत्तप्पा म्हणजे नेहमी माझं असं होतं की पहिला जो उत्तप्पा करते ना तो नेहमी खराब होऊन जातो, व्यवस्थित तव्यावरून निघतच नाही. बट जेव्हा नंतर मी जशी स्टार्ट करते ना सेकंड थर्ड फोर्थ एकदम छान निघतात. बघूया आता हा सेकंड व्यवस्थित निघतो की नाही. तो जो खराब झालेला उत्तप्पा आहे ना तो वेस्ट नाही जाऊ देणार, तो मी खाऊन घेणार आता फटाफट, कारण मला खूप जास्त भूक लागली आहे. चला आता सेकंडवाला उत्तप्पा नाही का आपण उलटून बघूया व्यवस्थित निघतो की नाही. तसा व्यवस्थित निघतोय, तुम्ही बघू शकता. अरे वा, खूप छान झाला आहे, थोडा पण क्रॅक गेला नाही आहे. मला खूप हॅप्पी आहे मी, भारी वाटतं एकदम. जर एखादी गोष्ट एकदम परफेक्ट झाली ना फार भारी वाटतं. ठीक आहे, पहिला तुटला इट्स ओके, बट सेकंडवाला फारच भारी आला आहे. आणि टेस्टी तर इतके आहे ना, बापरे खूप टेस्टी, खूप यम्मी झाले. सो आता मी फटाफट बाकीचे उत्तप्पा काढून घेते आणि मला पण खायला घेते परत. तर मी सगळ्यांसाठी डोसे केले, नाही उत्तप्पा केला. तर बघू शकता, तर पहिला केला ना तो फुटून गेला, बट टेस्ट एकदम छान होती. तर आता मी खाते, हे बघा मस्त मी त्याच्यावर कांदा टाकलाय, अजून काय गाजर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, एकदम मस्त लागतं. प्लेन खाण्यापेक्षा असं व्हेजीस टाकल्या ना तर छान टेस्ट येते. तर आता मी माझं एन्जॉय करते. आता ब्रेकफास्ट तर नाही म्हणता येणार, कारण 2-3 पहिल्यांदा एकदा खाल्ला, आता हे 2 खाणार, तर जेवणच होणार फुल. तर आता मी फटाफट खाऊन घेते. स्मेल तर फार भारी येते. आणि हे पीठ मम्मीने काल रात्रीच भिजत करून दिलेलं डोश्याचं, तर मग आज मी A few moments later. ठीक आहे, तर आता वाजले आहे 2. असं काहीतरी खावं असं वाटतंय, म्हणजे जास्त खायचं मन नाहीये, लाईट बट असं चिवडा वगैरे आहे दिवाळीचा, पण ते नाही वाटते. म्हणून मग म्हटलं पप्पांनी फ्रुट्स वगैरे आणलेत ना, तर मस्त ज्यूस करते. बघूया, मी तर ज्यूस कधी म्हणजे केलं नाहीये, बट आज ट्राय करते. तर काय मोसंबी आहे, पायनॅपल आहे, ऍपल आहे, बट आपण ना पायनॅपल आणि संत्री आणि पायनॅपल दोघं पण मिक्स करून मग ज्यूस करते मी. तसं चांगलं लागेल थोडं, आणि एका पायनॅपलचं जास्त होणार नाही म्हणून मग संत्री ऍड करू. हे बघा, तर आता मी व्यवस्थित कट करून घेते. बघूया चांगलं आहे की नाही. आतून चांगलं नसलं ना तर प्लॅन फ्लॉप होईल आपला. खराब निघाली.
पूर्णच्या पूर्ण इतकं चांगलं आहे. तर ज्यूस बनवण्याचा पण प्लॅन फ्लॉप झाला एकदम. तर मधून सगळं खराब निघालेलं. फक्त एवढे 2 पीस आहेत ना तेवढेच चांगले आहेत. तर आता एवढ्याचं काय ज्यूस करायचं. आता मी तेच कापून खाऊन घेते. गेला आता माझा मूड गेला. आता ज्यूस नाही करणार. माझा बिलकुल पण मूड नाही आता ज्यूस करायचा. आता मी ते फेकून देते. क्लीन करून घेते किचन. माझी मेहनत सगळी वाया गेली. आणि आता मला ज्यूस पिण्याचं पण बिलकुल मन नाहीये. तर चला आवरून घेते मी फटाफट. तर पायनॅपल तर सगळं खराब निघालं. बट जितकं चांगलं होतं ना तितकं मी स्लाइस करून आणले. आता तितकं खाऊन घेते. हे बघा इतकंच निघालं. तर दोन आणले होते ते दुसरं पण खराब निघालं. हे पण 100 रुपये गेले वेस्ट. 50 रुपयाचं एक पायनॅपल आणलं होतं पप्पांनी. त्यात एवढं चांगलं निघालं. आता एवढं खाऊन घेते. याच्यात मी मस्त चाट मसाला टाकला आणि थोडं मीठ घातलं बस. बाकी काही नाही गेलं. चला आता हे पण बघते. खूप गोड आहे. इतकं छान आपलं ज्यूस झालं असतं ना. पण खराब निघालं. नाहीतर पायनॅपल खूप गोड आहे. तर बाहेर बघूया मम्मी काय करते. अरे वा, मम्मीने ना सगळी गॅलरी माझी मिनी बाल्कनी मस्त वॉश करून काढली आणि किती छान दिसते. तर पुढे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे ना तर फार धूळ येत असते. बघू शकता तुम्ही गाडीवर पण किती धूळ आहे. बाल्कनी तर एकदम छान दिसते. तर मम्मीने बाल्कनी पण धुतली. अजून गाडी पण धुवून काढली. मस्त दिसते आता फ्रेश छान छान मस्त. आणि क्लायमेट पण किती छान आहे. बघू शकता घरात ना इतकी थंडी वाजते आणि बाहेर बिलकुल पण वाजत नाही. माझे फिश बघू शकता किती छान दिसतात. इकडे शार्क आहेत आणि इकडे गोल्डन फिश आहेत. जवळून दाखवते. हे बघा आज माझी स्किन काहीतरी जास्त चांगली दिसते. खूप भारी प्लेन दिसते. बट मी अजून म्हणजे काहीच लावलं नाही माझ्या चेहऱ्याला. ना फेस पॅक लावला ना काही लावलं. भारी दिसते. आता मी बघितलं माझ्या स्किनला तर मस्त दिसते. हे बघा तर मी बाहेर आली आहे. मध्ये ना फारच थंडी वाजत होते. म्हटलं थोड्या वेळ उन्हात बसेल. तर माझ्या कोरफड इतक्या मोठ्या झाल्या आहेत ना तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती मोठी झाली आहे ही कोरफड. ही एक आहे, ही दुसरी आहे आणि तिकडे अजून मध्ये एक. इतकी मोठी झाली आहे. 3 कोरफड आहे. मला केसांना लावायचं आहे बट इतकं आता विंटर सीझन आहे आणि इतकं सकाळी थंड लागतं आणि कोरफड किती थंड असते तुम्हाला माहितीच आहे. म्हणून मग आजारी नाही पडायचं मला. तर नंतर लावेल मी. बट खूप छान झालं आहे कोरफड. मोठ्या मोठ्या मस्त. आणि आजचं क्लायमेट पण मस्त एकदम. आभाट नाही आज मेन म्हणजे. किती छान क्लायमेट आहे आजचं. 2000 years later. दुपारी मी थोड्या वेळ उन्हात बसले होते. त्यानंतर ना मी झोपी गेले. मध्ये आले आणि मी झोपले. तर मला समजलंच नाही. डिरेक्टली मी 5 का 6 वाजून गेले होते तेव्हा उठले.
तर मम्मीने मला उठवलं की उठ, तर माझी बिलकुल पण उठायची इच्छा नव्हती. बट नंतर मम्मीनेच स्वयंपाक वगैरे केला. आता जेवण वगैरे झाले आमचे आणि भांडे वगैरे पण घासून घेतले मी, कारण मी रात्रीचे सगळं आवरून घेते. तर आता परत झोपणार. माझ्यावर म्हणजे इतकी झोप लागते ना मला दुपारपासून, जेव्हापासून झोपली ना तेव्हापासून इतकी झोप लागत होती मला. बट आता पण मी पाणी वगैरे पिणार आणि झोपणार. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि छान छान कॉमेंट्स करा. जे पण नवीन बघतायत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लव यू ऑल.